हॅलो फ्रेंड्स, आज आपण मशरूमची हॉटेलपेक्षा सुद्धा भारी भाजी बनवणार आहोत आणि ती पण अगदी घरच्या घरी। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हे मशरूम्स आपण स्वच्छ असे धुवून कट करून घेतलेले आहेत। याच्या अशा पद्धतीने आपण पीस करून घेतलेत। लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे कसेही पीस तुम्ही करू शकता। आता इथे आपण काही काजू भिजत ठेवलेले आहेत। साधारणतः 10 ते 15 काजू आपण इथे भिजत टाकलेले आहेत। ह्यांना थोडा वेळ आपण असंच भिजायला ठेवणार आहे पाण्यामध्ये। त्यानंतर आता इथे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक कांदा घेतलाय उभा चिरून। त्यानंतर आपण एक टोमॅटो घेतलेला आहे। हे सगळं आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचे, त्याच्यामुळे खूप बारीक चिरायची गरज नाही। त्यानंतर काजू घेतलेत, त्यानंतर लसूण घेतलेले आहे, साधारणतः 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचाभर इतकं जिरं घेतलंय। त्यानंतर 3 काळी मिरी घेतलेल्या आहेत आणि 2-3 लवंगा घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण इथे 1 चमचाभर इतकी खसखस घेतलेली आहे। त्यानंतर एक पॅन घेतलेला आहे। पॅन मध्ये साधारणतः 2 चमचे इतकं तेल टाकायचं आहे आणि आता कांदा मस्त असा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांद्याला हलकासा गोल्डन कलर यायला लागला की यामध्ये आपल्याला लसणीच्या पाकळ्या टाकायच्यात। कांदा इथं पूर्णपणे परतला गेला, लसूण सुद्धा छान परतली गेली। आता आल्याचे तुकडे यामध्ये टाकायचेत। आता यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या, 2 तोडून टाकल्यात आपण इथे मिरच्या। हे साधारणतः 30 ते 40 सेकंद छान असं परतून घ्यायचं आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण एका वाडग्यामध्ये आपण काढून घेऊयात। आता हे मिश्रण आपण वाडग्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता पुन्हा त्याच पॅन मध्ये आपल्याला टोमॅटो मस्त असा परतून घ्यायचा आहे। आपण हे सगळं मिक्सरला लावणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप बारीक चिरायची काही गरज नाही। अशा पद्धतीने मोठे पीस सुद्धा आपण करू शकतो। टोमॅटो मात्र आपल्याला छान असं परतून घ्यायचा, अजिबात कच्चा नाही राहिला पाहिजे। टोमॅटो छान असा परतला गेला की लवंग आणि काळी मिरी टाकायचे यामध्ये आणि त्यानंतर जिरं टाकायचंय। त्यानंतर आपण यामध्ये काजू आणि खसखस टाकणार आहे आणि आता गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे आणि साधारणतः 10 सेकंदासाठी हे परतून घ्यायचं आणि वाडग्यामध्ये काढायचं आहे। हे जे वाटण्यासाठी जितके पदार्थ लागणार आहेत तितके आपण ह्या वाडग्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता ह्यांना थोडंसं थंड करून घेऊया, त्यानंतर मिक्सर मधून वाटून आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे। हलकेसे थंड झालेले आहेत हे सगळे पदार्थ। आता मिक्सर मधून वाटून ह्याची पेस्ट तयार करून घेऊयात। इथे आपण अगदी मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आवश्यकता असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता। इथे तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ अशी पेस्ट आपण इथे तयार करून घेतली आहे। आता आपण भाजी बनवायला घेणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण पॅन मध्ये साधारणतः 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये 1 वेलची टाकायची आणि 2 दालचिनीचे तुकडे आपण टाकलेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये हे जे वाटण तयार करून घेतलेलं ते टाकायचं आहे आणि आता 3 ते 4 मिनिटांसाठी हे वाटण अगदी छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे। वाटणाला कडेने तेल सुटलं पाहिजे आणि वाटण छान असं परतलं गेलं पाहिजे। वाटण छान असं परतलं गेलं की त्याला एक खमंग असा सुवास येतो, तेव्हा समजायचं की वाटण मस्त असं परतलं गेलंय। वाटण परतून घेतल्यावर आता यामध्ये आपण 1 चमचाभर इतकी लाल तिखट टाकणार आहे, पाव चमचा हळद टाकायचे, साधारणतः अर्धा चमचा इतकी धने पावडर आपण यामध्ये टाकले आणि 1 चमचाभर इतका किचन किंग मसाला यामध्ये टाकलेला आहे। किचन किंग मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथे ना चिकन मसाला किंवा घरगुती गरम मसाला सुद्धा वापरू शकता, जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर। आता हे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये हे जे भिजत ठेवलेले काजू होते ते टाकूयात आणि इथे आपण मशरूमचे पीस करून घेतले ते मशरूम यामध्ये टाकूयात। हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले अगदी व्यवस्थित लागले गेले पाहिजेत मशरूमला आणि काजूला।
ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण पेस्ट बनवलेली त्या मिक्सरच्या भांड्यातच आपण आवश्यकतेप्रमाणे पाणी घेतलं आणि ते पाणी यामध्ये टाकायचं आहे। आपण यामध्ये खसखस आणि काजू वाटून टाकले ना, त्याच्यामुळे ही अगदी थिक अशी ग्रेव्ही बनते भाजीची। त्यामुळे आपल्याला बाकी कोणता मसाला यामध्ये ॲड करावा लागत नाही। इथे आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। अगदी छान अशी भाजीला थोडीशी उकळी आली की झाकण ठेवायचं आणि साधारणतः 10 ते 12 मिनिटं ही भाजी आपल्याला मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। मध्ये आधी 1-2 वेळा तुम्ही झाकण काढून भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही ते पाहू शकता। आपण साधारणतः 10 ते 12 मिनिटं भाजी शिजायला ठेवलेली तुम्ही पाहू शकता पाणी सुद्धा मस्त असं आटलेलं आहे। ओली सुकी अशी भाजी बनवून तयार आहे। ग्रेव्ही एकदम परफेक्ट झालेली आहे। आता गॅस बंद करून वरून आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकणार आहोत आणि खाण्यासाठी तयार आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।